श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नित्या इजी शिलाईमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये बघा, एकाच क्लायंटचे 3 ब्लाऊज आहेत. तर हे सगळे ब्लाऊज हे 3/4 बाही करायचे आहेत. डिझायनर ब्लाऊज आहेत. तर बघू याला काय काय आपण डिझाईन करणार आहे. तर ह्याचं कटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तर ही तिन्ही कॉटन ब्लाऊज असणार आहे. तर बघा, एकमेकावरती मी तिन्ही अस्तर अशी अंतरून घेतलेली आहेत. या घडीकडच्या बाजूवरती आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकायचं आहे. तर ही तिन्ही अस्तर अगदी व्यवस्थित ठेवून घ्या. तर बघा, ब्लाऊजची उंची ही 13 इंच आहे. तर 13 इंचावर एक असा पॉईंट द्यायचा, त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच घ्यायचा आहे. आणि ब्लाऊजचा शोल्डर आहे 5.25 इंच. तर 5.25 इंचावर एक पॉईंट दिला, ही लाईन आखून घेतली. आणि पाठीमागील गळा डीप आहे. तर या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा 10 आहे. त्यामुळे जितकं शोल्डर घेतले त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर शोल्डर आपण 5.25 इंच घेतलेला आहे. तर मुंडा बघा, आपण इथं 5.25 इंच घेणार आहे, मध्ये अर्धा इंच वाढवून. आणि इथे देखील बघा, अंतर 5.25 इंच आहे का ते पाहून घेऊया. त्यानंतरच आपल्याला ही मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, ही लाईन आपली तिरकी वगैरे येणार नाही. तर ब्लाऊजची छाती बघा 34 इंच आहे. तर 34चा चौथा भाग 8.5 इंच होतो. तर 8.5 इंचावर एक पॉईंट दिला. त्यानंतर मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलेला आहे. तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकताय. तर आता घेऊया ब्लाऊजची कंबर. तर ब्लाऊजची कंबर 31 इंच आहे. तर 31चा चौथा भाग 7.25 इंच होतो. तर 7.25 इंचावर एक पॉईंट दिला. त्यामध्ये पाठीमागील डाचासाठी 1 इंच घेतला आणि मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, ही फिटिंगची आणि मार्जिनची दोन्हीही लाईनी आखून घेतल्या. तर इथे बघा, पाठीमागील गळा डीप आहे, त्यामुळे मी गळारुंदी थोडी कमी घेणार आहे. तर मी इथे 2 इंच गळारुंदी घेणार आहे. मी 2.25 किंवा 2.5 इंच गळारुंदी घेतला तर तुमचा ब्लाऊज हा शोल्डरमधून उतरणार आहे. त्यामुळे ब्लाऊज शोल्डरमधून उतरू नये म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की गळारुंदी आपल्याला कमी घ्यायची, शोल्डर देखील कमीच घ्यायचा आहे. तर ह्या ब्लाऊजचा जर गळा 9 इंच असता तर मी तो शोल्डर 5.5 इंच घेतला असता. पण गळा 10 आहे, त्यामुळे मी शोल्डर 5.25 इंच घेतलेला. 5 इंच जर तुम्ही शोल्डर घेतला तरी देखील चालू शकतं. पण या क्लायंटला थोडा शोल्डर मोठा लागतो म्हणून मी 5.25 इंच घेतलेला आहे. तर शोल्डर उतरू नये म्हणून काय करावं, यासाठी शिलाई करताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर शिलाईच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर पुढचा व्हिडिओ हा शिलाईचा असणार आहे. तर पुढील गळा बघा, आपला 5 इंच आहे. तर पहिला 5 इंचावर एक पॉईंट देऊन घेऊया. म्हणजे कटोरी काढण्यासाठी आपल्याला ह्या पॉईंटचा उपयोग होतो. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच मिसळायचं आहे. म्हणजे एकूण आपण 6 इंच गळा घेतलेला आहे. आणि ते खालच्या साईडला मी गळारुंदी 2.25 इंच घेणार आहे. म्हणजे पाव इंच वाढवून इथं 2 इंच घेतले, तर इथं खालच्या साईडला 2.25 इंच घेतले. तर ही लाईन अशी आखून घेतली. आणि इथे बघा, गळ्याचा असा गोल आकार काढून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे गळ्याचा आकार जर तुम्ही बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता तुमच्या क्लायंटच्या म्हणण्याप्रमाणे. तर इथे बघा, ह्या कोपऱ्यातून आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर मुंड्याचं माप घेण्यासाठी आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि 1.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आणि टेप तसाच अलगद खाली ओढायचा आहे आणि आणखीन 1.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आणि जो वरचा पॉईंट आहे तिथून बघा, हा असा आपण आकार काढून घ्यायचा आहे. तर हा असणार आहे आपल्या पाठीमागील भागाच्या मुंड्याचा आकार. आणि हा असणार आहे बघा, हा अगदी मी थोडासा असा किंचित बाहेरून घेतलेला आहे, म्हणजे गळ्याकडच्या साईडला आतून घेतलेला आहे. हा असणार आहे आपल्या पुढील भागाचा मुंड्याचा आकार. तर आता घ्यायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी बघा, मी 3.25 इंच घेणार आहे. तुम्ही तुमच्याकडे जे मापाला ब्लाऊज आलेला असेल त्यावरून घेऊ शकता. तर इथं 3.25 इंच घेतलेला आहे. तर इकडं बघा, अर्धा इंच कमी, म्हणजे मी 2.25 इंच घेणार आहे. आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे. आणि या तिरक्या लाईनीवरती आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर कटोरी बघा, इथं 5.5 इंच घ्यायची आहे. आणि इथून जिथे आपल्या पुढील भागाच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे, म्हणजे खालचा मुंड्याचा आकार आहे, तिथून आपल्याला टेप असा तिरका ठेवायचा आहे आणि आतल्या साईडला 2.5 इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आहे. आणि बघा, ही अशी कटोरी जोडून घ्यायची आहे. म्हणजे गळ्याचा कटोरीचा पॉईंट, 2.5 इंचाचा पॉईंट आणि हा गळ्याचा पॉईंट, तिन्ही पॉईंट मिळून आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. आणि आता बघा, हे आपलं मार्किंग करून व्यवस्थित झालेलं आहे. आता भोवत्याने फक्त आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर मी इथं तिरकं हे कट करून घेतलेलं आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कशासाठी आणि का तिरकं कट करायचं आणि किती कट करायचं आहे. तुम्ही तो मागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर बघा, आता आपल्याला हे असं आपलं अस्तर पलटून घ्यायचं आणि हा जो आपला मार्किंग केलेला भाग आहे, याचा जो साईड पीस आहे, तो ह्याच्यावरती असा पलटी करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित, कुठेही कमी पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि इथे बघा, शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन आखून घ्यायची.
इकडं मुंड्याच्या ठिकाणी थोडीशी लाईन आखून घ्यायची आणि इकडे फिटिंगच्या साईडला, इकडं आपण फिटिंग करणार आहे त्या साईडला पूर्ण लाईन आखून घ्यायची आणि अगदी थोडंसं हाताने प्रेस करायचं. बघा जसा आहे तसा आपला साईड पीस उठलेला आहे. तुम्हाला हा पिवळा कलर अस्तर असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं डार्क करून दाखवते. हे आपलं साईड पीसचं मार्किंग झालेलं आहे. तर आता आपण हा साईड पीस कट करून घेणार आहोत. तर जो आता आपण जो मार्किंग केला पुढचा भाग होता, म्हणजे जो पाठीचा भाग होता, तिथे आपण खालच्या साईडला तिरकं कट करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे इथं साईड पीसला देखील खालच्या साईडला तिरकं कट करून घ्यायचं. त्यामुळे पुढचा मागचा भाग कमी जास्त होणार नाही, तर दोन्हीही भाग तुमचे समान होतील. तर आता आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा मी हा पीस बाजूला काढून ठेवते, कारण हा अस्तर थोडा कमी आहे. तर इथे बघा आपण बाहीचं मार्किंग करून घेणार आहे. तर अस्तर आपला पहिला ऑलरेडी डबल फोल्ड आहे, त्याला आणखीन एक फोल्ड करून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने फोल्डिंग करून घेतलेलं आहे. तर इथं खालच्या साईडला अस्तर कमी जास्त आहे, त्यामुळे मी ते कशी लाईन आखून घेते आणि या लाईनीच्या वरती आपल्याला बाहीचं मार्किंग करायचं आहे. तर ब्लाऊजची बाही बघा 9.5 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला 1.25 इंच मिसळायचा, म्हणजे एकूण आपण 10.25 इंचावर असा पॉईंट देणार आहे. आणि ही जी लाईन आहे ही तुम्हाला पूर्ण आखून घ्यायची आहे, म्हणजे मुंडाफुलीचं माप देण्यासाठी सोपं पडेल. तर इथून खाली आपल्याला मुंडाफुलीचं माप द्यायचं आहे. जेव्हा तुमच्या ब्लाऊजची बाही 3/4 असते किंवा लॉंग बाही असते, त्यावेळी आपल्याला 3.5 इंचच मुंडाफुली घ्यायची आहे. तर 3.5 इंचावर इथं पॉईंट दिला. त्यानंतर बघा हा जो आपला पीस आहे, जो पुढचा आपण मार्किंग केलेला पीस आहे, तर इथं जे आपला मार्जिन आहे, छातीचं जे आपण छातीच्या चौथ्या भागाचं जे आपण मार्किंग केलेलं आहे, तिथं टेप ठेवायचा आणि मुंड्याच्या आकारावरून असा गोल टेप फिरवत शोल्डरपर्यंत न्यायचा आहे. तर हे आलेलं आहे बघा 8 इंच, म्हणजे आपली बाही रुंदी असणार आहे 8 इंच. तर इथं 8 इंचावर मी बाही रुंदीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि ही जी लाईन आहे, ह्या लाईनीवरती आपल्याला इकडं 2 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि इथं बघा अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि ह्या लाईनीलाच तुम्हाला असा बाहीचा गोलसर आकार काढून घ्यायचा आहे. आणि इथून पुढे आपल्याला मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचा आहे, पण इथं कपडा कमी आहे, त्यामुळे मी तसा तिरका जोड देणार आहे. तर आता आपण दंडघेर बघूया. तर दंडघेर आहे 5 इंच आणि मार्जिनसाठी मी इथं 2 इंच घेतलेला आहे. तर इथे बघा आपल्याला अगदी थोडासा असा तिरका जोड द्यावा लागणार आहे. तर आता इथे मी बाहीचा पुढील भागाचा आकार देखील काढून घेते. तर बघा बाहीचा पुढील भागाचा देखील आकार काढून घेतलेला आहे. तर आता आपण बाही कट करून घेऊया. तर बघा बाही अशी आता उघडायची आणि हा पुढील भागाचा आकार देखील कट करून घ्यायचा आहे. तर बाहीचं आपलं मार्किंग पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आता राहिलेली आहे आपली कटोरी आणि क्रॉसपट्टी. तर बघा ह्या साईडला पहिला मी आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेणार आहे. तर हे डबल फोल्ड आपला कपडा आहे. तर आपली क्रॉसपट्टी बघा आपण 2.25 इंच इथं घेतली होती, ह्याच्यावरती मार्किंग करताना 2.25 इंच घेतली होती. तर इथं काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे एकूण आपल्याला 3.25 इंच घ्यायचं आहे. तर 3.25 इंचावर मी असा पॉईंट दिला आणि लांबीसाठी तुम्ही हा भाग असा ठेवून मार्किंग करून घेऊ शकता. आणि इथं बघा 3.25 इंच घेतला, तर इकडं आपल्याला अर्धा इंच कमी, म्हणजे 2.25 इंच घ्यायचं आहे. तर मी इथं 2.25 इंचावर असं पॉईंट दिला आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. आता आपली क्रॉसपट्टीचं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण कटिंग करूया. तर हे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे इथं आपल्याला सिंगलच क्रॉसपट्टी काढायची आहे. तर बघा ही असणार आहे आपली दोन्हीही भागाची क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी झाली. आता आपण कटोरीचं माप घेऊया. तर कटोरीचं मार्किंग करण्यासाठी बघा हा जो आपला पुढील भाग आहे मार्किंग केलेला, तो आहे असा आपल्याला ह्याच्यावरती असा उलटा करून ठेवून द्यायचा आहे. आणि जिकडे बघा हा दुमडलेला भाग आहे, जिकडे बंद घडी आहे, त्या साईडला एक अशी लाईन आखून घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं. बघा जसा आहे तसा आपल्याला कटोरीचा आकार उठलेला आहे. तर आता आपण कटोरी वाढवून घेऊया. तर कटोरी वाढवण्यासाठी बघा ह्या साईडला 1.25 इंचावर असा पॉईंट देऊन लाईन आखून घ्यायची आणि इकडच्या साईडला देखील 1.25 इंचावर पॉईंट आखून अशी लाईन आखून घ्यायची. आणि बघा दोन्हीचा असं आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि सेंटरपासून खाली आपल्याला
1.5 इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आणि ह्या पॉईंटपासून बघा इकडे 1.25 इंचापर्यंत असं तिरकी लाईन आखून घ्यायची आणि ह्या साईडला सुद्धा तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथे बघा 1/2 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि हा गोलाकार आकार असा आपल्याला 1.25 इंचापर्यंत आणून मिळवायचा आहे आणि इकडच्या साईडला फक्त 1/2 इंचावर पॉईंट द्यायचा आणि ही अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. तर आता आपली इथं कटोरी देखील तयार झालेली आहे. तर कटोरी कट करून घेऊया. तर बघा आता आपण कटोरीचं मार्किंग झालं तर सगळं ब्लाऊज आपलं कटिंग करून झालेलं आहे. तर यातलं एक बघा मी मेन फॅब्रिकवरती ठेवून तुम्हाला कट करून दाखवते. तर या मेन फॅब्रिकवरती बघा बाहीला अशा पद्धतीचं हे वर्क आहे. तर इथं आपण बाहीचं मार्किंग करून घेणार आहे. तर वर्क अगदी व्यवस्थित असं तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. घडी व्यवस्थित टाकायची आहे. त्यानंतर बघा पद्धतीने हे आपलं अस्तर ठेवून घेतलेलं आहे बाहीवरती. तर अगदी मी ह्या डिझाईनच्या बरोबरीने ठेवून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथं डिझाईन आहे. अगदी डिझाईनच्या बरोबरीने अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि इथं वरून आपल्याला जसं आहे तसं सेम कट करायचं आहे. आणि पहिला आपल्याला इथं कट मारायला विसरायचं नाही सेंटरला आणि इकडं बाहीला आणि इकडे खालच्या साईडला बघा आपल्याला असा 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे साडीतला कपडा. तर साडीतला कपडा 1/2 इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तर हे झालं आपलं बाहीचं कटिंग. त्यानंतर आता आपण पाठीच्या भागाचं कटिंग करूया. पाठीचा भाग बघा असा ठेवून घ्यायचा आहे. तर पाठीच्या भागामध्ये आपल्याला कुठेही एक्स्ट्रा वगैरे काही ठेवायचं नाही. जितका अस्तरचा भाग आहे तितकंच आपल्याला पाठीचा भाग कट करायचा आहे. सेम जसा आहे तसा पाठीचा भाग देखील झालेला आहे. मेन फॅब्रिकवरती देखील आपण ठेवताना आपले पॅटर्न कसे ठेवावेत, कुठे ठेवावे हे देखील महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला ब्लाऊज शिवण्याबरोबर कपडा पुरवणं हे देखील खूप महत्त्वाचा टास्क असतो. तर मी तुम्हाला इथं दुसऱ्या कलरचं ठेवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गुलाबीवर गुलाबी ठेवलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. तर इथं बघा आपल्याला असं इथं साईड पीस ठेवायचं आहे आणि कटोरी बघा आपल्याला अशी कधीही तिरक्या ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे. तर असा कपडा तिरका जिकडं असतो असा आणि असा तिथं आपल्याला असा हा कटोरीचा गोलाकार भाग येईल ह्या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने ठेवल्यामुळे अगदी साईडला सुद्धा कटोरी गेलेली आहे. कुठेही कपडा वाया सुद्धा जात नाही आणि आपलं तिरक्या भागामध्ये कटिंग देखील होतं. आणि इकडे लास्टला बघा इथं शेवटच्या इथं मी तर बघा आपला साईड पीस कटोरी जशी आहे तशीच कट करायची आहे. फक्त इथं आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये काय करायचं आहे, ह्या साईडला 1/2 इंच साडीतला कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे. बाकी यामध्ये काहीही बदल करायचं नाही. तर हे आता आपलं कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून झालेलं आहे. ही ब्लाऊज शिवल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला ब्लाऊजविषयी जर काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा.